तूच तर पेपर सह्या करून पाठवलीस ना? बाबा मी पेपर सह्या करून पाठवले पण ते अर्जुन कडून माझ्याकडे आले होते. हे अप्पे काय एडमिट लागलं काय तुला? तुला मी पेपर पाठवले? हो भाऊजी, पेपर कुणीही पाठवले तरी काय फरक पडतो? फरक पडतो वहिनी. 7 वर्ष वाट बघितल्या दोघांची. मी पण वेगळं व्हायचं कधी नाव घेतलं नव्हतं. 7 वर्ष मी पण वाट बघितली अर्जुन. मी पुण्याला नंतर मला काय मिळालं? डिवोर्स पेपर. ए पाच सप्पे, तुझ्याकडे काय पुरावा आहे? ते पेपर मी पाठवले होते म्हणून. अर्जुन अहो दाजी, माणसांपेक्षा मोठा पुरावा काय असणार आहे? डिवोर्स पेपर आले तेव्हा बापू होते, मोना होती, आम्ही सगळ्यांनीच आवरले ते तिला. ठीक आहे, मी कधीच पेपर पाठवले नाहीत. अर्जुन 1 मिनिट, तू काय बोलतोयस? तू शांततेत विचार कर. अरे तुझी इच्छा नसती तर मी डिवोर्स पेपरवर का सही केली असते अर्जुन? आपण काय बोलते अमोलला भाऊजींविषयी? म्हणजे हेच की त्यांचे बाबा त्यांना कसे सोडून गेले, ते किती वाईट आहेत आणि ते कधीच परत नाही येणार. ती जर अशीच वागणार असेल ना तर डिवोर्स शिवाय पर्याय नाही आता. बापरे, हे प्रकरणात चांगलंच तापणार असं दिसतंय. इथे रुपाली ताई पण आल्यात. नाही नाही म्हणा, वंश सोडून कुणाची बाजू घ्यायचा विचार पण नको करूस. नाही तर थोड्या दिवसांनी निघायचंय ते आत्ताच घरातून बाहेर निघावं लागेल. वरून नवरा हाताला धरून घरातून बाहेर काढेल ते वेगळं. अप्पे अगं, तू सही केलेले पेपर माझ्यापर्यंत आलेत. मी कधीच कुठलेच पेपर तयार केले नव्हते. ते काय? अपर्णाने पाठवलेले डिवोर्स पेपर आहेत, डिवोर्स पेपर आहेत. अरे अर्जा, कुणीच कुणाला पेपर पाठवले नाही. पेपर आले कुठून? मी पाठवले होते ते पेपर, पाठवले होते ते पेपर. रुपाली काय बोलतेस तू? तुझं तुला कळतंय का? खरं तेच बोलतेय मी. का रुपाली? अर्जुनच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा निर्णय घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला? दादा अरे कळतंय का? 7 वर्ष लांब राहिलोय मी अमोलपासून. 7 वर्ष. ज्यावेळी हे पेपर आले ना, एका दिवसात सह्या केल्या होत्या मी अमोलचा विचार न करता. का? रुपाली वहिनींच्या विश्वासा खातर. वा वहिनी. पण भाऊजी, मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. आई अहो सगळं मान्य आहे मला की मी तुमच्यापासून अमोलला लांब नेलं. पण आपण एकमेकींच्या बहिणी होत ना हो. मी तुम्हाला रुपाली ताई म्हणून हाक मारते ना. मी असं काय मोठा गुन्हा केला की तुम्ही माझा संसार मोडायला निघाला? संसार? कसला संसार? काही असेल पण तुम्ही का केलं तसं? अपर्णा, भाऊजींना तुझ्यासोबत यायची तशी इच्छा नव्हती. रुपाली अगं, त्या दोघांना एक पोरगा आहे आणि तू त्यांचा संसार गैरसमजातनं तोडायला निघाली होतीस. अर्जुन, अरे काय फरक पडतो त्याने? आर्या, अगं लग्न होत असताना जशी 2 मनं एकत्र येतात ना, तशी 2 घरं पण एकत्र येतात. ती 2 मनं वेगळी झाली ना तर त्या घरामध्ये ताटातूट होती. अगं नाती सुद्धा काळवंटात. अर्जुन, मी रुपालीच्या वतीनं तुझी माफी मागतो. मला असं वाटलेलं की डिवोर्सचा निर्णय हा सर्वस्वी तुझा आणि अपर्णाचा आहे. पण काय? अहो काय बोलताय तुम्ही? हा, ठीक आहे मी चुकले मी.
पण आपण जशी वागली ना त्यानंतर भाऊजी तिच्यासोबत जाणार होते का परत? रुपालीताई ते त्यांचं त्यांनी बघितलं असतं की. आणि भाऊजींना त्रास झाला त्याचं काय? त्याचं काय? अमोलच्या आठवणीत भाऊजी कित्येक तास त्या खोलीत रडत बसायचे. त्यांचं एकटे पण खायला उठलं होतं त्यांना. मग ह्या सगळ्यात मला डिवोर्स हाच एक पर्याय दिसतो. अगं या सगळ्यात तुझ्याबद्दल जे काय आमच्या मनात गैरसमज झाला ना त्याबद्दल आम्ही तुझी माफी मागतो. अहो मामांजी माफी काय मागताय तुम्ही तिची? ही आपण नाही ना पद्धतशीरपणे डाव खेळते तिचा. अय्यो काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते मी अपर्णा. डिवोर्स पेपर पाठवल्यानंतर मला वाटलं होतं तुम्ही वेगळे व्हाल आणि भाऊजींच्या आयुष्यात शांतता येईल. पण कशाचं काय? काय झालं? तू तर माझ्या पुढची निघालीस ग. ओ वहिनी पास करा हो. माझा त्रास माझा मी सहन करत होतो ना. अर्जुन म्हणजे तुला आपणापासून वेगळं व्हायचं नव्हतं? प्रश्न वेगळा व्हायचा नाहीये. हा निर्णय कोणी घेतला हा प्रश्न आहे. मी जर हे केलं नसतं ना तर अपर्णा आणि भाऊजी तुम्ही हा निर्णय घेतलाच नसता. आणि अपर्णा एवढं होऊन पण तू आजही भाऊजींना तुझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतेस की. हे बघा आता जे काय असेल ते स्पष्ट बोला. समोरासमोर उभे आहे ना, काही लपवायची गरज नाहीये. अहो एवढं सगळं झालं तरी काल रात्री पद्धतशीरपणे अपर्णाने तिच्याजवळ भाऊजींना थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केलाच ना? मी थांबवलं? हो तूच. अगं अमोल अजून लहान आहे, काय कळते त्याला? तरी पण तू त्याच्याकडून तुझा प्रत्येक हेतू दरवेळी साध्य करून घेतलासच ना? अर्जुन अरे काय आरोप होत आहेत माझ्यावर? अपर्णा अगं त्यांच्याशी काय बोलतेस तू? तुमचा डिवोर्स ठरलाय ना आता, मग तरी तू का भाऊजींना इथं थांबवून घेतेस ग? का तुला वाटते त्यांचं दुसरं लग्न होऊच नाही? अहो पण त्यांनी खरंच थांबून घेतलं नाही. अर्जुन दादा स्वतःच थांबले होते. ठीक आहे तुमच्यासमोर उघड उघड थांब म्हणणार आहे का भाऊजींना? ताई बास. अहो बास करा आता. काय बोलताय तुम्ही? मी उलट त्याला सांगत होते जा म्हणून. आणि होय माझ्या आप्पीनं अर्जुनच्या लग्नाच्या निर्णयाचा नेहमीच आदर केलाय. आणि वहिनी हे बघा, तुम्हाला जे काय बोलायचं ना मला बोला. माझी चूक आहे ना, आप्पीला बोलू नका उगाच. आणि काल मी आर्याकडे गेलो नाही कारण मला इथं अमोलजवळ थांबायचं होतं. माझ्या मर्जीने हे 10 वेळा सांगून झालंय माझं. नाहीतर काय. आणि दिदीने सांगितलं म्हणून दाजीने थांबायला. ते काय दूध पिता बाळा आहेत का? अरे मोठ्यांचा मान ठेवा. नाही बापू. उठसूट काय झालं तरी दिदीला बोलायचं. अरे रुपालीताई कसं वागताय तुम्ही? दाजी तुमच्या साखरपुड्याची पत्रिका घेऊन आली त्या रुपालीताई घरी, ते पण मुद्दामून. खरंय का वहिनी? पत्रिका द्यायला नाही तर आमच्या आयुष्यात परत ढवळाढवळ करू नको हे सांगायला गेले होते मी. पण काय झालं शेवटी? तिला पाहिजे तेच केलं ना? वहिनी आप्पीचा दोष नाही यात. मी माझ्या मर्जीने थांबलो होतो इथं. नाही कसं अर्जुन? तिने अमोलला तुला एकदाही भेटू दिलं नाही ना, त्याला घरी येऊ दिलं. तुला इकडे बोलवलं कशासाठी? दिसत नसलं ना तरी अगदी हुशारीने बांधून ठेवलं इनी अर्जुनला. बरोबर आहे तुमचं. इतक्या वर्ष अमोलला लांब ठेवलंस भाऊजींपासून आणि त्यांचं लग्न ठरलं कीच बरे घेऊन आलीस का अमोलला भाऊजींकडं? हे सगळं करायला अपर्णाचंच डोकं पाहिजे नाही का? रुपाली, अर्जुन म्हणतोय ना तो त्याच्या मर्जीनं थांबला होता म्हणून. मर्जी त्यांची नव्हती, मर्जी अपर्णाची होती. बस वहिनी. वहिनी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. आणि तसंच जर असतं तर आप्पी अमोलच्या वाढदिवसाचं आमंत्रण घेऊन आपल्या घरी आलीच नसती. काय वहिनी आली होती ना आप्पी? हिरणी आणली होती. बाबांना आणि अर्जुनला आवडते ना, तेवढी द्याल प्लीज. ती घेतल्यावर जाशील तू इथनं? ठीक आहे दे इकडं. निघ आता इथं. आणि हो परत आमच्या घराकडे फिरकू सुद्धा नकोस.
सगळं माहिती आहे मला. आप्पी आली होती, फिरणी घेऊन आली होती. तुम्ही आप्पीला हाकलून दिलं ते पण माहिती आहे मला. आणि फिरणी फेकून दिलीत ना ते पण माहिती. काय? हो कदम. आणि वहिनींनी आपल्यापासून हे सगळं आजपर्यंत लपवून ठेवलं. आणि आप्यान मी हॉस्पिटलमध्ये विनायकरावांना बघायला आलो तेव्हा सुद्धा वाटेल तसं बोललाय तुम्ही आप्याला. तिनं ऐकून घेतलंय. रुपाली, अगं कशासाठी एवढी उठाठेव? मामनजी, मला आपल्या आयुष्यात ही अपर्णा नकोय. हिच्यामुळे माझ्या प्रत्येक माणसाला झालेला त्रास मी बघितलाय. अहो वहिनी, अमोलचा विचार करायचा ना. मग अमोलचा थोडा विचार करायचा. वहिनी, बाकीच्यांचं सगळ्यांचं सोडा. तुम्हाला कळायला पाहिजे होतं की आता अमोल आणि मी एकत्र राहणं किती गरजेचं आहे. ते राहिलं बाजूला. तुम्ही काय करताय? आप्पीला दोष देत सुटलाय. काय वहिनी? रुपाली, हे सगळं लपून ठेवून काय मिळालं तुला? का असं वागतेस तू? कारण अपर्णा स्वार्थी आहे. तिने 7 वर्षापूर्वी भाऊजींनाच नाही तर मला आणि तुम्हाला पण फसवले. ताई, अहो बास करा की आता. खरंच बास करा. अजून किती गोष्टींचं ओझं तुम्ही माझ्यावर टाकणार आहात? हेच खरंय अपर्णा. भाऊजी, ती आधी काय म्हणायची? मी अमोलची मोठी आई आहे, मोठी आई. आणि हे मोठे बाबा. आणि माझ्यानंतर अमोलला फक्त तुम्हीच सांभाळू शकता. पण काय केलं हिनी? वेळ आल्यानंतर अमोलला घेऊन निघून गेली. अगं पर ती परिस्थिती वेगळी होती रुपाली. असेल ना, त्यावेळी परिस्थिती वेगळी असेल. पण 7 वर्षात भेटणं लांब, साधं फोनवर सुद्धा बोलू दिलं नाही तिने. आणि भाऊजी, अमोलला भेटायला माझा जीव तुटला नसेल का हो? साधा फोटो सुद्धा तिने दाखवला नाही आपल्याला आतापर्यंत त्याचा. म्हणजे हे सगळं मी माझ्या स्वार्थपोटी केलं असं म्हणायचंय ना तुम्हाला? हो, तू स्वार्थी आहेस अपर्णा. तुला ना भाऊजींची काय पडली ना आमची. अगं तुला जर आमची काही पडली असती ना तर इतक्या वर्ष लांब जाऊन राहिली नसतीस. भाऊजी, तिने आतापर्यंत नेहमीच आपल्याला खोटी आशा दाखवली. अहो आता तुम्ही तरी शहाणे व्हा आणि आर्याबरोबर नवीन सुरुवात करा. विनायकराव, काय हे? हा, आप्पीने अर्जुन यांच्यात जे काय झालं ते काही एकट्यामुळे झालंय का? एकाच्या चुकीमुळे झालंय का? टाळी एका हाताने वाजतच नाही. आणि रुपाली ताई, हे बघा, मला जुन्या गोष्टी आता उकरून काढायच्या नाहीयेत. पण आता परत एकदा सांगावं लागतंय मला. मी अमोलला मुद्दाम नाही घेऊन गेले. अर्जुनने माझ्याकडनं वचन घेतलं होतं म्हणून मी घेऊन गेले होते. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे, चांगलं माहिती आहे. अगं पण आमच्यासाठी, अमोलसाठी हे सगळं विसरून तू परत येऊ शकली असतीस ना? आलीस का तू? मग आता येऊन आर्यामध्ये आणि भाऊजींमध्ये भांडणं का लावतेस का तू? अजिबात नाही. अर्जुनने त्याच्या लग्नाचा निर्णय घेतला, त्यात मी कधीच आडवी आली नाही. कधीच नाही. मी हे बाबांना हॉस्पिटलमध्ये आणि घरी दोन्हीकडे सांगून झालंय ताई माझं. अगं मग लांब राहा ना आमच्या आयुष्यातून. नाही तर काय? असं आहे तर दे ना त्यांचा वेळ त्यांना. अर्जुन, जर हिला आपल्या लग्नाबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये ना तर तू सांगून टाक ना अमोलला आपल्याबद्दल. का सांगत नाहीये? या अमोल लहान आहे. मला त्याला स्ट्रेस द्यायचा नाही. आणि आत्ता कुठे त्याच्या बाबाला भेटलाय तू? हो पण अरे अर्जुन, बघ आर्या, मला त्याला गोष्टी उगाच वाढवून नाही सांगायची. असं त्याला कळणार तरी किती आहे त्यातलं? अर्जुन, तू समजावून सांगितलंस ना तर त्याला समजणार आहे ना. पण तुला ना त्याला समजावून सांगायचंच नाहीये. अमोल, अर्जुन, अमोल, अर्जुन नाही हा. हे बघ, आधीच अमोलला स्ट्रेसमुळे मागच्या आठवड्यात खूप जास्त त्रास झालाय. मला हे नकोय, मला नाही आवडत आहे. आर्या प्लीज, आर्या. विनायकराव, तुम्ही तरी सांगा. अमोलला यात घेऊ नका तुम्ही. नको नको, अमोलला नको हाक मारायला. अहो दाजी, तुम्ही तरी सांगा की. अहो खेळायचं आहे अमोलचं, त्याला झेपणार आहे का ही सगळ्या वयात? अहो थांबा की जरा तुम्ही. आर्या, तू अशी का वागतेस? अमोल निरागस आहे अजून. आणि योग्य वेळ आल्यानंतर मी त्याला समजून सांगेल ना. अमोल, तू ऐकतेस का जरा? काय झालं मा? तू लाल का झालीये? तू रडत होतीस का? अमोल, हे बघ बाळा. थांब अपर्णा. अमोल बाळा, आर्या ऐक माझं.
काय? आर्या तो खूप लहान आहे, प्लीज माझा ऐक. बाळा, तुझ्या बाबाचे ना आता दुसरं लग्न होणार आहे, त्यामुळे तुझे बाबा आहेत ना तुझ्या बरोबर आणि तुझ्या मा बरोबर इथे नाही राहू शकत. पण तुला जर तुझ्या बाबा बरोबर राहायचं असेल ना तर तुला तुझ्या बाबाच्या घरी यावं लागेल. अमोल हे बघ, मी अपर्णा, काय ते स्पष्ट होऊन जाऊ द्या. दुसरं काही न बोलता ना तिला खरं आहे ते सगळं सांग. ओ आजी, मला सगळं कळलंय हा. माझे मा आणि बाबा माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. पण ते आता शक्य नाही बाळा. काय शक्य नाही? लहानपणापासून मी कधीच माझ्या बाबा बरोबर नव्हतो. पण मला त्यांची गोष्ट सांगायची. आता मी त्यांना भेटलोय तर माझ्या दोघांबरोबरच राहायचंय. शाब्बास अमोल. बाळा, तू दोघांसोबतच राहणार. Yes, मामा. उगाच त्याला खोट्या आशा दाखवू नका. अमोल बाळा, हे बघ, तुला दोघांपैकी एकाला निवडावंच लागेल. अरे नाही जाणार रुपाली काकी. मी माझ्या मागाती बाबांना बाबा संधी मला नाही सोडू शकत. अमोल, अरे अर्जुन, आप्या, अरे हे चुकीचं आहे. तुमच्या लेकरांनी काय करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे ना. दुसऱ्यांनी कशाला सांगायचंय? आर्या, तू त्याला काही सांगू नकोस. त्याला कसलाही विचार करायला लावू नकोस. हा, हे खरं आहे. अमोल बाळा, तू जा. आर्या, अगं आप्पी समजावल की त्याला. अगं लहान लेकरू आहे ते. आजोबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सिंबल घेत नसतो, उतरव देत असतो. थांबा बाबा. बाबा, मला माहितीये की तुमच्या दोघांमध्ये भांडण झाले, पण आपण काही दिवस एकत्र राहू शकतो का? प्लीज. अहो छोटे सरकार, इथं काय चाललंय आणि तुम्ही काय बोलताय? मोना थांब. दाजी, ह्या लेकराला त्याच्या आई बापापैकी एकाला निवडायचं आहे. त्यापेक्षा तुम्हीच तुमच्या मुलाला नाहीतर तुमच्या दुसऱ्या लग्नाला निवडा. येऊन निर्णय तुम्ही स्वतः घेतलेला कधी पण चांगला आहे दाजी. अहो अर्जुन दादा हुशार आहेतच की, ते घेतील ना योग्य तो निर्णय. मोना, दीप्या, तुम्ही जरा शांत राहा. अर्जुन, याचा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. तुला पाहिजे तो निर्णय घे. भाऊजी, तुम्ही अपर्णासारखा स्वार्थी विचार करू नका. अहो अमोल अजून लहान आहे. तुम्ही त्याला कसंही भेटू शकता, सांभाळू शकता. पण तुम्ही एकटे असताना आर्या आणि आधार दिलाय हे विसरू नका. तुम्ही आर्याचा तरी विचार करा हो. बाबा प्लीज, मला आजोबा, काका, काकी सगळे हवे तिकडे. आर्या, मला माफ कर. पण आत्ता अमोलने काय करायचं काय नाही करायचं हा निर्णय ना त्याची माँ घेईल ना त्याचा बाबा. हा सर्वस्वी त्याचा निर्णय आणि त्यांनी घेतलेला निर्णय मला पूर्णपणे मान्य आहे. आणि असंही त्याची काही चूक नसताना लय भोगले माझ्या पोराने. आणि आता आमच्यामुळे त्याला अजून त्रास व्हावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. तुला काय म्हणायचंय अर्जुन? मला हे म्हणायचंय की आत्ता अमोलची जी इच्छा आहे ना तेच होईल. या घरात अमोल बरोबर मी, कदम, दादा, वहिनी सगळे राहते.